देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाद्वारे पाठिंबा दिला होता। त्यानंतर प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्रित आंदोलन केलं। आंदोलकांनी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा व्यक्त करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलकांनी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत या घटनेमुळे देशभरातील अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेले असून काहींनी आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला। या प्रकरणात केंद्र सरकारनं कठोर कारवाई करण्यात अपयश आल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मुळातच हे सरकार मनोवादी आहे हे आता नीटच्या विद्यार्थ्यांनाही कळालेलं आहे। 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात। संवेदनशील सरकार नाहीये। हिंदूंची मुलं मरतायत आणि हे म्हणतात की मुसलमानापासून हिंदू खतऱ्यामध्ये। नीटची परीक्षा काय मुस्लिमांनी घेतली का? मुस्लिम प्रधानमंत्री आहे का? 22 हिंदूंची मुलं मेली आणि आत्महत्या केल्या आणि यासाठी जबाबदार धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी आहे। ज्यांना सरकार चालवता येत नाही त्यांनी बाहेर आलं पाहिजे, एवढी आमची राष्ट्र मागणी आहे। त्यामुळे या देशातल्या आमच्या 22 मुलांच्या मृत्यूचा प्रश्न आहे। धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदीने राजीनामा दिला पाहिजे। हे सरकार इंग्रजांच्या पुढे आहे। सोनम वांगचुक यांना उचलून नेण्याचा प्रश्न नाहीये। आज तिथे लाठीचार्ज देखील झालेला आहे। अहो, हे सरकार चर्चा करत नाहीये, बोलत नाहीये। त्यामुळे हे इंग्रजांचं पुढचं सरकार आहे, हिटलरचं सरकार आहे। हे ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकतात। नमस्कार, मी ॲडव्होकेट भावना खोपडे। आज क्रांती चौक या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही संपूर्ण वकील ठिकाणी निषेध करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आणि या भारत देशामध्ये आज युवा पिढीवर रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। हे केवळ आणि केवळ या सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि युवा पिढी जे शिक्षणापासून वंचित होती त्या ठिकाणी यांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। कारण या देशात भ्रष्टाचार इतका फोफावलेला आहे की शिक्षण क्षेत्रात सुद्धा उद्याचं भविष्य घडवणारी जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीलाच आपण या सरकारने टार्गेट केलेलं आहे आणि त्यांचं भविष्य घडवण्याऐवजी त्यांना अंधकारामध्ये त्यांचं जीवन घडवत आहे। आज 20 दिवस होत आहे तरुण पिढी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करत आहे ही या देशासाठी अतिशय घृणास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे। तर आम्ही या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या ज्या मागण्या असतील युवा पिढीसाठी त्या पूर्ण कराव्यात असं मी या ठिकाणी वकील संघाच्या वतीने विनंती करतो। नैतिकता जर असते तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा दिलेला असता। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याविषयी जर त्यांना काही कळकळ वाटली असती, हे जे काही पेपर लीक वगैरे होतात याविषयी जर त्यांना थोडं जरी तळमळ वाटली असती किंवा काही करावं असं वाटलं असतं तर स्वतःहून पुढे होऊन राजीनामा दिला असता। इतका पदाचा लालचीपणा नसावा। म्हणून आज देश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी करत आहे। त्याचं कारण एवढंच आहे की सर्वजण फक्त आणि फक्त सत्तेवर राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत, समाजासाठी देशासाठी काहीच करत नाहीये। लोकशाही ही दाबली जात आहे आणि हुकुमशाही ही अंमली जात आहे। या सरकारचा निषेध आहे आणि आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। आमचा मुद्दा एवढाच आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा द्यावा। त्यांची नैतिक मूल्याची जाणीव त्यांनी स्वतः करून द्यावी आणि माननीय पंतप्रधान मोदी यांना पण विनंती आहे की त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा। विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते स्वतः दखल घेऊन त्याचे प्रस्तावनी करावी एवढं आमची विनंती आहे।